हाय गाईज, तुमचं माझ्या ह्या चॅनलवरती खूप खूप मनापासून वेलकम स्वागत आहे. चला तर आपण आपल्या सगळ्यांना असं मनातून वाटतं की अरे यार, मला इंग्लिशमध्ये सेंटेन्स बनवायला यायला पाहिजे होते, तर माझं किती छान झालं असतं. मला किती प्रॉब्लेम माझे म्हणजे मला एखाद्या ठिकाणी काही बोलायचं असेल की तुम्ही कॉन्फिडेंटली बोलल असं आपल्याला वाटत असतं. पण गोंधळ एकच होतो, आपल्याला सेंटेन्स बनवताना कन्फ्यूज होतं आणि त्याच्यामुळे काय होतं, आपण आहे ना थोडंसं मनामध्ये भीत असतो. दाखवत नाही तसं, पण मनात भीती वाटते. ही मनातली भीती कायम जायला पाहिजे. त्याच्यासाठी हे छोटे-छोटे आपण ट्रिक करू आणि आपल्यातला जे मनातल्या भीतीचा बाऊ आहे, तो पूर्णपणे काढून टाकू. त्याने काय होईल माहिती ठीक आहे, आज आपण सुरुवात केली. आज आपण परफेक्ट नाही बोलू शकत. आज आपण कॉन्फिडेंटली बोलू नाही शकत किंवा आज आपल्याला काही सुचत नाही. एकदम ब्लँक झालंय आपल्याला. म्हणजे काही कळत नाही, क्रियांना काय बोलायचं ते कळत नाही. हे सगळा जरी गोंधळ झाला असेल आज, तरी आपण सुरुवात करतोय. म्हणजेच आपण बेस्ट आहे. आपण काहीतरी करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतोय आणि काहीतरी करणं म्हणजे नक्कीच आपल्यामध्ये काहीतरी खास करण्यासाठी तयारी चालू आहे. बघा, दगडामध्ये ज्यावेळेस आपल्याला मूर्ती घडवायची म्हटल्यावर एक छन्नी आणि एक हातोडा म्हणजेच काय आपली रोजची प्रॅक्टिस आणि त्याच्यानंतर जे काही फ्युचरमध्ये आपण बनणार आहेत ते काहीतरी खास तर बनणार आहे. त्याच्यामुळे आपण छोट्या-छोट्या प्लॅन करू, छोटे-छोटे ट्रिक आजमवू. कशा केल्या पाहिजे, कशा यूज केल्या पाहिजे हे आपण शिकू आणि हे शिकता-शिकता नक्कीच आपला कॉन्फिडन्स वाढेल. माझं ह्या व्हिडिओमधून एक पर्पज आहे, की ठीक आहे आपल्याला स्वतःला स्वतःबद्दल 2 शब्द बोलण्याचा जो अभिमान आहे ना, तो दुसऱ्याने लाखो शब्द बोलू द्या इंग्लिशमधून, लाखो इंग्लिशमधून सेंटेन्स बनवून द्या. त्याने आपल्याला इतका आनंद नाही होणार. पण ज्यावेळेस आपण स्वतः काहीतरी आपल्या स्वतःचं इन्फॉर्मेशन देत आहे, आपलं इंट्रोडक्शन करत आहोत, त्यावेळेस ज्यावेळेस आपण सेल्फ कॉन्फिडन्सनी बोलणार आहेत ना, त्याच्यासारखी जादू जगात दुसरी कोणती नाही. त्याच्यामुळे आपण रोज प्रॅक्टिस करणार आहोत आणि मी तर प्रॅक्टिस करते पण तुम्ही माझ्याबरोबर जर तुम्ही मला सपोर्ट दिला, तर नक्कीच आपण खूप छान पुढे-पुढे प्रॅक्टिस करत-करत आपल्या स्वतःला कॉन्फिडन्स पाहू शकतो. तर आज आपण एक अशी छोटीशी स्टोरी घेतली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ॲटलीस्ट 5 किंवा 6 क्रिया काय आहेत, कशाला काय म्हणतात, ह्याचं नवीन अनुभव येईल, नवीन आपल्याला ऐकायला भेटेल आणि मग त्याच्याने काय होईल, आपलं जी वर्ब आहेत ते जास्तीत जास्त आपले डिक्शनरीमध्ये वाढतील. आपण जे विचार करतो, त्या डिक्शनरीमध्ये आपल्या क्रियांचे जे क्रिया आहेत, त्याचे वर्ब आहेत, ते जर आपले वाढले, तर नक्कीच आपल्याला सेंटेन्स बोलायला सोपं जाऊ शकतं. तर आज एक आपण रियाची स्टोरी सांगणार आहेत. एकदम छोटी, सिंपल आणि त्यातून आपण सेंटेन्स तयार करणार आहोत. तर आपण आता लगेच स्टोरी पाहू. स्टोरी आहे, एका दिवशी रियाकडे निळा पेन होता. एकदम सिंपल केली आहे. तिने तो टेबलावर ठेवला. ल आला. इथं होता. इथं ल आलं. नंतर ती बाहेर गेली. थोड्या वेळाने ती परत आली. पण पेन तिथे नव्हता. हे वेगळं सेंटेन्स आहे. तिने टेबलाखाली पाहिले. हे वेगळे. तिने तिच्या बॅगेत पाहिलं. सगळं भूतकाळ. शेवटी पेन तिच्या पुस्तकात सापडला आणि ती खूप खुश झाली. हे शेवटला तर आपला सेंटेन्स खुशमध्ये पाहिजे. तर आपण नवीन जे वर्ब आहेत, क्रिया आहेत, ते काय ते पाहू. एका दिवशी रियाकडे निळा पेन होता. आता इथे येणार वन डे. वन डे रिया होता म्हणून हॅड. वन डे रिया हॅड आता अ ब्ल्यू पेन. अ ब्ल्यू पेन. मला पण थोडं कन्फ्युज वाटत होतं, पण आपण काय केलंय, हे अगोदर कट करून घेतलं. एका दिवशी वन डे रिया इथे आली, होता हॅड आला आणि अ ब्ल्यू पेन निळा पेन. तिने तो टेबलावर ठेवलेला आता कीप येतं. कीपचं येणार केप्ट. तर शी केप्ट KEP. She kept it on the table. टेबलावर तो इट आला. ऑन द टेबल, टेबलावर. नंतर ती बाहेर गेली. नंतर म्हणजेच काय, देन शी बाहेर गेली. वेंट बाहेर. आउट
आउटसाइड. खूप छानपैकी आपण हळू आपलं म्हणजे काय आहे, आपलं एक एक बरेच म्हणजे आपले जे क्रिया आहेत त्यांचे जे शब्द आहेत आपण एक एक लक्षात ठेवू. जसं की वेंट, का तर गो नंतर वेंट पास्ट साठी आपण बोललोय हे लक्षात ठेवायचं. ठेवलेला कीपला केप्ट आणि होताला हॅड. थोड्या वेळाने आता येणार आफ्टर, वेळाने, सम टाइम, ती ती परत आली, शी केम, रिटर्न पण म्हणू शकतो, बॅक पण म्हणू शकतो. शी केम, शी केम बॅक. पणला काय येणार, बट. पेन तिथे नव्हता म्हणजेच पेन तिथे नव्हता. पेन वॉज नॉट देअर तेथे. तिने टेबलाखाली पाहिलं. शी लुक टेबला खाली. आता खालीला अंडर येतं, अंडर, खालीला अंडर ला, अंडर द टेबल. त्याच्यानंतर आपण पाहत आहोत तिने तिच्या बॅगेत पाहिलं. तिने, शी पाहिलं आणि टेबलाखाली पेन नव्हता. तर इथे पण आहे ना तिने खाली पाहिले आणि इथे पण तिने तिच्या बॅगेत पाहिले. तर शी लुक हा इन बॅग म्हणजे शी लुक इन हर बॅग. शी लुक इन हर बॅग. शेवटी म्हणजेच फायनली, फायनली पेन तिच्या पुस्तकात सापडला. फायनली शी, आता फाइंड म्हणजे सापडणे, इथं फाउंड येणार. शी फाउंड हर इन हर बुक. इन हर बुक, द इन पण होतं, इन हर बुक. ती खूप खुश झाली. शी वॉच झाली. व्हेरी वन डे रिया हॅड अ ब्ल्यू पेन. म्हणजे आता आपण काय करू, त्याचं रिव्हिजन करू. जर आपण इंग्लिशमध्ये सेंटेन्स बनवले तर त्याचं रिव्हिजन करू. वन डे रिया हॅड अ ब्ल्यू पेन. शी केप्ट इट ऑन द टेबल. देन शी वेंट आउटसाइड. आफ्टर सम टाइम शी केम बॅक, बट पेन वॉज नॉट देअर. शी लुक्ड अंडर द टेबल. टेबल झाल्याच्यानंतर शी लुक्ड इन हर बॅग. फायनली शी फाउंड इन हर बुक. शी वॉज व्हेरी हॅपी. म्हणजे आपण पूर्णपणे आता इंग्लिशमध्ये स्टोरी बनवू शकतो. मला खूप खास वाटतंय, मला खूप भारी वाटतंय की आपण छोटे छोटे प्रयत्न करतोय. म्हणजे नक्कीच आपण खूप छान शिकणार आहोत आणि शिकत आपण अजून स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट पाहणार आहोत. त्याच्यामुळे आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंटमध्ये मला कळवा. कारण छोट्या छोट्या स्टोरीने आपण खूप छान इंग्लिश बोलायला शिकणार आहोत. तर वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आभार. असेच व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब मला खूप छान आनंदी तर दिवसभरासाठी एनकरेज करतच, पण रोज नवीन टॉपिकवरती कसं मी स्वतःला तयार करेल यासाठी सुद्धा ते मला थोडंसं पुश करतं. त्याच्यामुळे नक्कीच व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करत जा. त्याने काय होतं, खूप आनंद होतो. तर खरंच आपण असंच तुम्ही मला साथ द्या. आपण पुढे खूप छान इंग्लिश बोलण्यासाठी ट्राय करू.
सी यू नेक्स्ट व्हिडिओ. बाय.